देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आणि त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांनी चिंता व्यक्त केलेली आहे। त्यांची चिंता आणखी वाढली आहे। इंधनाचे दर भडकल्यानंतर विरोधकांनी देखील आता सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। की 2 राज्यात निवडणुका असतात तर कदाचित संकट वाढलं नसतं। महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल। राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे। चीनमध्ये जवळपास 25 ते 30% इंधन दरवाढ झाली आहे। आज आपल्याकडे 4 ते 5% इंधन दरवाढ झालेली आहे। पेट्रोल डिझेल नंतर आजपासून सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन झळ बसली आहे। नरेंद्र मोदींनी जनतेला काटकसरीचं आवाहन केल्यानंतर देशात इंधनाचे दर वाढले आहेत। आधी पेट्रोल डिझेल आणि आता सीएनजी 2 रुपये 50 पैशांनी महागल्यानं विरोधकांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला। आणखीन 2 राज्यात निवडणूक असत्या तर ही दरवाढ झाली नसती असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। की 2 राज्यात निवडणुका असतात तर कदाचित संकट वाढलं नसतं। जसं पश्चिम बंगालसह आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या तोपर्यंत प्रधानमंत्री आणि सरकार सांगत होतं की भारतीय जनतेला काहीही तोशिष पडणार नाही। 3 महिने पुरेल इतका आपल्याकडे इंधन साठा आहे। सर्व आलबेल आहे। टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल। 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू आता, एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे। तर दुसरीकडे इंधन दरवाढीवरून पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित डिझेलवर आकारत असलेला वॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची मागणी केली आहे। ही अभूतपूर्व परिस्थिती आहे। अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल। आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे। इंधन दरवाढीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलं। चीनमध्ये 25 ते 30% इंधन दरवाढ झाली, त्या तुलनेत भारतात असलेली दरवाढ कमीच असल्याचं बन यांनी म्हटलं। तसंच युद्धाची धग कमी झाल्यानंतर पुन्हा दर नियंत्रणात येतील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं। चीनमध्ये जवळपास 25 ते 30% इंधन दरवाढ झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आज आपल्याकडे 4 ते 5% इंधन दरवाढ झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दर पुन्हा नियंत्रणात येतील, कमी केले जातील। सीएनजीचा दर आता 100कडे जातोय, त्यामुळे वाहन चालकांनी देखील संताप व्यक्त केलाय। एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत तर दुसरीकडे आता सीएनजीचे दर सुद्धा वाढल्यानं वाहन चालकांना याचा मोठा फटका बसलाय। परवडत नाहीये, धंदा नाहीये, काय नाहीये, त्यामुळं परवडत तर नाहीये, पण आता काय करायचं, त्याला पर्याय नाही। त्याला परवडत तर काहीच नाही, पण भरावं तर लागतंच आहे ना। आणि पॅसेंजर सुद्धा आता 8 आणि 1 रुपये जास्त देत नाही। सरकार आता मीटर वाढवावं तर धंदा होत नाही। ओल्ड सीएनजीचा दर कमी आणि म्हणतात की आपल्या भारतातच तयार होते, मग एवढा महाग का होते मला काय कळत नाही। मागील काही दिवसात इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं सीएनजीचा पर्याय वाहन चालकांसमोर होता, मात्र आता सीएनजीचेही भाव वाढल्यानं वाहन चालकांचा संताप बघायला मिळतोय। तर दुसरीकडे विरोधक सुद्धा सरकारवर तुटून पडले आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।